हा सुद्धा एक अवघड काम आहे, डोकं खूप चालू लागते. चेस बोर्ड प्रत्येक खेळामध्ये अग्रगण्य खेळाडू होतं विश्वनाथ, नो डाऊट भारताचा तो एक किंग मेकर आहे बुद्धिबळाचा, आणि सातत्यानं तो माझा फेवरेट खेळाडू, कारण की मी पण बुद्धिबळमध्ये माझ्या तालुक्यातून नंबर 1 वर होतो कॉलेजच्या डिमॉडमध्ये. आज पण माझ्यासोबत कोणी आला ना? ओके ओके ठीक आहे, जेव्हा संधी मिळेल सुरत दादा माझ्यासोबतच ते चेस, तो मोबाईलचा चेस नाहीये, प्रत्यक्ष पटावरचा. तर पटावर इथं मात्र पाहतोय आपण 11 खेळाडू आहेत, तो म्हणजे क्रिकेटच्या पटावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तर सामन्याला सुरुवात होतोय. पहिले षटक टाकण्यासाठी तर मात्र गोलंदाज जितेंद्र, खूप मोठं नाव आहे जितेंद्र म्हटलं तर बॉलिवूड मध्ये, आणि खऱ्या अर्थाने जेव्हा 70-80 90 दशक होताना या जितेंद्रचं खूप मोठं नाव होतं. श्रीदेवी जयापडदा असो की मग हेमा मालिनी, ताकय्या ताकय्या. इथं मात्र ताकय्या ताकय्या करायला लावेल काय फलंदाजला गोलंदाज जितेंद्र. तर सामन्याला सुरुवात होताना का होईना पण सामन्याला सुरुवात होते. इथं कुठल्या प्रकारे इथं पाहतो की आपण पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, गलीवर पॉईंट नाही, क्षेत्ररक्षक नाहीये, कव्हर पॉईंट आहे, मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. पहिला चेंडू जितेंद्र यांचा, पहिला चेंडू चांगला चेंडू होता, बॅटची कडे घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप मार्गे शॉर्ट थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये, आणि कुठल्या प्रकारे धावणे चांगली सुरुवात. टप्पा पडल्यानंतर सपकन आतमध्ये टर्न घेणारा चेंडू होता, मोठी कड घेऊन चेंडू फ्लाय स्लिप कडे गेला होता, पण सुदैव म्हणावं लागेल की स्लिप लावल्या गेली नाही, थोडस दूर आहे. पाहतोय आपण जवळपास थर्ड स्लिप रोबा आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज जितेंद्र सज्ज होताना परत मारा करण्यासाठी. यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज स्ट्राईकला जर पहिला पण मात्र केतन आहे. केतन नाव जर म्हटलं तर खूप मोठे नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, वाकलांचा केतन असो की मग भिवंडीचा केतन पाटील असो. सज्ज होताना पुढचा चेंडू, यावेळेस अजून एक चांगले लेन, तर कायच अप्रतिम गोलंदाजी करतोय जितेंद्र. 3 चेंडू असं वाटते की खेळपट्टीवर कॉईन ठेवलंय आणि त्या कॉईनवर हा गोलंदाजी करतोय, अप्रतिम अप्रतिम. आणि नाणेफेकीचा कॉल रुद्रा 11 मांडा संघाच्या बाजूने गेला होता, आणि त्यांनी सांगितलं की ढगाळ वातावरण आहे आणि त्या संधीचं आम्ही सोनं करणार. आणि पहिल्या 3 चेंडू आतापर्यंत इथं मात्र इमाद 11 बळीनी संघाला खाता उघडता आला नाही, याचाच परिणाम की अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण जितेंद्रच्या माध्यमातून. याच पात्रा फुल टॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, डबल साऊंड ऐकायला मिळालं, जर बॅटला हा चेंडू लागला होता नो डाऊट. आणि अजून एक निर्धाव, छोटाशा वादळ पाहतोय आपण, आणि छोट्यापासूनच मोठा बनतोय हे पहा मैदानाच्या आतमध्ये ठीक उजव्या साईडला. सज्ज होताना गोलंदाज जितेंद्र, अजून एक चांगला चेंडू, अजून म्हणजे या ट्रॉफीतला पहिलं मेडन षटक हाताळले काय आहे गोलंदाज जितेंद्र. काय अप्रतिम डावखुरा गोलंदाज आहे, नाचवतोय आपल्या गोलंदाजीवर फलंदाजाला ताकया ताकया करून ठेवलंय. या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू निर्धाव, म्हणजे इमाद 11 बनेली संघाची सुरुवात कुठेतरी धीमी आहे, खराब सुरुवात पाहतोय आपण. पहिले 4 चेंडूवर एकही धाव नाहीये, 5वा चेंडू जितेंद्र कशा प्रकारे हाताळेल हा पाहायचा आहे. पुढचा चेंडू, चांगला चेंडू बॅकफुटवर जाण्यासाठी मजबूर केलंय, अजून एक निर्धाव. ओ माय गॉड, निशाणा जर लागला असता तर क्वचित क्वचित विचार करावा लागला असता पंचाला. आणि याच बरोबर पाहतोय की आपण हा इथं मात्र या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हाताळण्याचं कीर्तिमान जातोय तो जितेंद्र यांच्याकडे. सुरेख सुरुवात पाहायला मिळाली. रुद्रा 11 मांडा संघाच्या संगणकाने जो निर्णय घेतला होता की आम्ही नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तेव्हा मोहर लावतोय. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण एकही धाव इथं मात्र खर्च केल्या गेला नाही. अतिशय अप्रतिम कामगिरी पहिल्या षटकामध्ये, धाव नाहीये, मेडन षटक हाताळले गोलंदाज जितेंद्र यांनी. चिंतेचं वातावरण पाहतोय आपण साजिद भाई रईस यांच्या चेहऱ्यावर, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा नाहीये, 8 षटकात सामना आहे, अजून खातं उघडल्या गेलं नाही पहिल्या 6 चेंडू मध्ये, म्हणजे खराब फलंदाजी केतनच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र खेळण्यासाठी फलंदाज असेल कामरान, मोठं नाव आहे कामरानचं, पाहतोय आपण सातत्याने. राया गावाचा हा कामरान आहे, आणि कशा प्रकारे आपल्या संघासाठी ते मात्र सुरुवात करून दिली पाहिजे, कारण की पहिल्या षटकामध्ये त्यांना संधी मिळाली नाही खेळायची, पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून तो स्ट्राईकला असेल आणि पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाज पाहतोय आपण भावेश, कॉमेंट्री बॉक्स इंडिया टोकाकडनं मारा करण्यासाठी. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे P2 म्हणजे पॉवर प्ले 2 चा हा षटक पाहतोय आपण. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला आहे, एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. ठीक आमच्या समोर लॉंग ऑफ बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कामरानसाठी. फुल टॉस
चाललंय 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 हवाई मार्ग फायर केलाय उत्तुंग षटकार ठोकलाय. तो आपण शुद्ध देशी घीनी बनवलेला हा चेंडू म्हणजे लड्डू चेंडू फेकला होता. तो एका हाताने दोन्ही हातांना कबूल करतोय, मी स्वीकारतोय या चेंडूला आणि पाठवलंय स्कोलेकच्या वरतून ठोकलाय एक उत्तुंग षटकार. अजून एक स्विंग केलंय चाललंय 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 मिडविकेटच्या वरतून ठोकलाय दुसरा हा षटकार. पाटी कोरी होती पहिल्या षटकामध्ये पाटी कोरी होती आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 12 एक आक्रमणाला सुरुवात करतोय फलंदाज कामरान. दोन मोठे फटके आणि सनसनी निर्माण केली खेळपट्टीमध्ये कारण की पातळी गोलंदाज भावेश यांचा खरपूस समाचार घेताना वातावरण थंड आहे पण इथं मात्र गरम दिमागात गरम बॅटने इथं मात्र फटकेबाजी करताना राहे गावाचा हा कामरान अतिशय अफलातून टोलीजिंग फटकेबाजी करताना आपण या फलंदाजाला पाहतोय. यावेळेस वेगवान चेंडू थोडासा सफल झाला होता ऑन साइड कडे खेळण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस मात्र बीट होतोय आणि छान वापसी करतोय गोलंदाज. धावसंख्या ती बिनबाद 12. इमाद 11 बनेली म्हणजे साजिद भाई रईस यांचा संघ आपण पाहतोय. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राऊंड द विकेट. याच पता अजून एक फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि सुरेख षटकार ठोकलाय. लावण्यासाठी भाग पाडणं चर्चेसाठी कोणी मजबूर केलंय कामरान यांनी. मीटिंग यासाठी कोणी मजबूर केलंय कामरान यांनी कारण की 4 चेंडूमध्ये 3 ठोकले एवन क्वालिटीचे षटकार. धावसंख्या पाहतोय आपण 18. आता मात्र एक चांगली दमदार सुरुवात इमाद 11 बनेली संघाची. याच पाहता कट अतिशय सुरेख फटका बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार ठोकला इथे मात्र दमदार चौकार. दाखवतोय जसा चेंडू तसा प्रहार पाहतोय आपण. याचा स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका होता बॅकवर्ड पॉइंटला बीट करून निघून गेला. याच पात्र अजून एक चांगला फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. अजून एक चौकार येतो या चेंडूवर. पण दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या कामरानच्या बॅट मधून 3 षटकार 2 चौकार म्हणजे धावसंख्या पाहतोय आपण तब्बल आता मात्र 26 आहे. पहिलं षटक निर्धाव टाकल्यानंतर एका साईडनं पाहत होता कामरान की हा गोलंदाज मला काय चेंडू टाकत नाहीये पण केतन सातत्याने बीट होत गेला
आणि या मुन्ना बाहिरेश यांच्या माध्यमातून जर कामरांनी 50 आकडा पार केला तर रोख रक्कम 1000 रुपये दिले जाईल. क्या बात आहे. एस आर ग्रुप बंडिली संघाचे सर्व आणि एक युवा डॅशिंग नेतृत्व सातत्याने मी उल्लेख केला पहिल्या दिवसापासून. असे सन्माननीय मुन्ना बाहिरेश साहेब यांच्याकडून कामरांसाठी सुवर्ण संधी असेल. जर आपण 50 धावा पटकावल्या तर त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपये दिले जाईल. अजून मात्र तो 24 धावा दूर आहे, पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे कामरांनी दुसऱ्या षटकामध्ये पलटवार केलाय. अतिशय अफलातून नेत्रदीपक सुरेख अतिशय सुंदर फटकेबाजी पाहिली आपण कामरांच्या बॅट मधून. आता मात्र केतन 7वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. अजून एक निर्धाव चेंडू घेतोय. असं वाटते की आज कामरांचा दिवस आहे, पण केतन यांचा दिवस नाहीये. 7वा चेंडू निर्धाव म्हणजे खराब फलंदाजी पद्धत आहे. आपण इथून आता पलटवार करावा लागेल. जी खराब कामगिरी झाली त्याला मोडीत काढावी लागेल, पुसून काढावे लागेल या चेंडूवर. याच पात्र फातासाहेबांच्या पट्ट्यात घेतला आणि 8व्या चेंडूवर मात्र केतन आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. पण काही टेन्शन नाहीये, त्याला माहित आहे की माझा पार्टनर माझ्या चेंडूची भरपाई करतोय. आणि तब्बल दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 26 धावा वसूल केल्या. संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 27. त्यामधून 26 वर करतोय कामरान. कामरांसाठी सुवर्ण संधी आहे. मुन्नारेश भाई साहेब यांच्याकडून जर 50 आकडा पार केला तर 1000 रुपये कामरांसाठी दिल्या जाईल. स्वतः पाहता आपण संघ मालक प्रमोद पाटील इथं मात्र गोलंदाजी करताना दोन्ही टोकाकडनं राऊंड द विकेट जरा मारा करतोय. चांगला चेंडू होता, तेवढं छान लेट कट केलंय. गली आणि पॉइंट मध्ये चेंडू खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मात्र संधी होती. अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय. त्या मात्र फलंदाज कामरान व्यक्तिगत 28 वर पोहोचतोय आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 29. 29 अशी धावसंख्या आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक निर्धाव, त्यानंतर पलटवार आणि आता मात्र शांत डोक्याने हा फलंदाज फलंदाजी करतोय. असं वाटतंय की डोक्यावर बर्फ ठेवलंय. दुसऱ्या षटकामध्ये पॉवरफुल होती, पण ज्या प्रकारे जसा चेंडू त्या प्रकारे इथे मात्र फटकेबाजी करणं गरजेचं आहे आणि तोच काम करतोय. इथे मात्र सलामीचा फलंदाज तो म्हणजे इमाद 11 बनलेली संघाचा कामरान. याच पात्र चांगला चेंडू होता, तेवढा छानचा पुश केलाय. अतिशय वेगात एक चोटी जा दुसऱ्या द्यायचा प्रयत्न होईल काय, पण बॅकअप चांगलं मिळालंय. तिथं फक्त आणि फक्त एकच सिंगल. म्हणतात कधी कधी लोअर फुलटॉस सुद्धा एक घातक चेंडू बनतोय. त्याच प्रकारे लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला परखलंय, ओळखलंय आणि फक्त पुश केलंय शॉर्ट कव्हर क्षेत्राकडे आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना नॉनस्ट्राईकला पोहोचतोय. इथं मात्र कामरान 29 वर आणि संघात धावसंख्या 30. केतन यांचा हा चुकीचा फटका आहे. तुम्हाला चुकीला माफी नसते आणि परतीचा प्रवास करावा लागेल. इमाद 11 बनेली संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय तो केतन. कामरान हा फलंदाजी करतोय. गोलंदाज प्रमोद आपल्या संघाला इथं मात्र पहिलं ब्रेक थ्रू म्हणून स्वतः संघनायक आहे आणि चांगला विकेट प्राप्त केलाय. म्हणजे ही पार्टनरशिप होती. भले कसा खेळ होतो, पण पार्टनरशिप तोडणं गरजेचं असते प्रत्येक गोलंदाजाला. या आसपास चांगला चेंडू होता, बॅकफुट जाऊन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पण हवा तसा बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतला नाही. चांगल्या षटकाची इथं मात्र समाप्ती होते. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इमाद 11 बनेली या संघाची एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावपकर धावा त्या 30. म्हणजे पहिले षटक मेडन, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26, त्यानंतर फक्त 4 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रमोद. राजेश स्पर्धेचे नियम आहेत ना, तुम्हाला मात्र बिमलसाठी एक रिव्ह्यू घेता येईल.
धावचीसाठी रिव्ह्यू घेता येईल, बाकीचं तुम्हाला कुठल्याही क्षणी रिव्ह्यू भेटणार नाहीये. आणि पॉवर प्ले 3 असतील जेव्हा 8 षटकाचे सामने असतील. पहिले 2 षटक कंपल्सरी असतील आणि बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला 6 किंवा 5 या षटकाच्या मध्येच घेता येईल, त्यानंतर तुम्हाला घेता येणार नाही. या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवायचे आहेत. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण जितेंद्र. फक्त एंड चेंज केलंय आणि या एंडने कशा प्रकारे गोलंदाजी केलेले पाहिजे. अविष्कार स्फोट या एंड कडनं तर अतिशय छान गोलंदाजी केली होती. मेडन षटक हाताळला होतं, तो फ्रंट लाईन गोलंदाज रुद्रा 11 मांडा संघाचा. आणि या एंड कडनं कशा प्रकारे गोलंदाजी केली, समोर डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असतील इथे मात्र पाहतोय आपण राजेश. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. धावसंख्या पाहतोय आपण 1/30, म्हणजे प्रति षटका मागे आतापर्यंत 10 धावची सरासरी पूर्ण केलेली आहे. इमाद 11 बनेली या संघाने. याच पात्र हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. असं वाटलं की डबल साऊंड ऐकायला मिळालं होतं आणि जीवनदान मिळालं की राजेशला पाहणं योग्य राहील. आणि असं वाटते बॉडी लॉंगेज वरून अजून एक चांगला चेंडू जितेंद्रच्या माध्यमातून. थोडासा साईड आर्म गोलंदाजी करतोय गोलंदाज. ज्या प्रकारे चेंडू टाकण्याची पद्धत आहे अतिशय अप्रतिम. 7वा चेंडू निर्धाव फेकलाय आतापर्यंत. शहाडचा हा गोलंदाज यावेळी चांगला चेंडू रन केला. चेंडूला पाहतो स्कोर लेख आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये अतिशय वेगा चेंडू सरकतोय. खराब क्षेत्ररक्षण, चुका 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 आणि याचाच परिणाम पाहतोय की आपण फक्त सिंगल. असं वाटलं की ज्या प्रकारे आमच्या समोर एक वेबी डेटचं आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला चेंडू दिसला नाही. फक्त एकच धाव आहे आणि संघात धावसंख्या फक्त आपण पुढे सरकते ती 31. जितेंद्र पहिली धाव खर्च करतोय आतापर्यंत. अतिशय अप्रतिम कामगिरी आणि लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण तुम्हाला मर्यादित क्रिकेटमध्ये काय करायचे, धावा रोखायच्या. ह्याच धावा तुम्हाला समोर चेसिंग करताना खूप सोपं देईल. चांगला चेंडू परफेक्ट पुढ्यामध्ये चेंडू टाकला होता. म्हणजे यॉर्कर लेनचा चेंडू जिथं धाव नाही तिथं मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 32. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इमाद 11 बनेली हा संघ जर पाहिला आपण साजिद बहिरेश यांचा संघ आहे. आणि सुरुवात खराब झाली होती पहिल्या षटकामध्ये, कुठली धाव नव्हती. त्यानंतर मात्र पलटवार केलाय कामरान यांनी, पण त्यानंतर कामरान याला सुद्धा शांत ठेवलंय. रुद्रा 11 मांडा संघाच्या गोलंदाजांनी याची खेळी ओळखले, याला कशा चेंडू टाकायचे हेच अभ्यास केलाय त्या षटकामध्ये आणि अतिशय प्रतिम कामगिरी. याच पात्र टर्न केले चेंडूला परत मिड विकेट सर्कलमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होतोय, दुसऱ्या धावची मागणी करतोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण राजेश याला. संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 33. हा सामना सुद्धा एक लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल काय, हा प्रश्न निर्माण झाला असेल. कारण की ज्या प्रकारे इमाद 11 बनेली संघाची धीम्या गतीने फलंदाजी पाहतोय, पण इथून आक्रमण करावं लागेल. कारण की कामरान खूप छान फलंदाजी करतोय आणि तो 8व्या षटकापर्यंत जर राहिला तर मात्र यावेळेस धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. काय व्हेरिएशन आहे, प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करतो जितेंद्र. हेच खासियत या गोलंदाजाची. कधी वेगवान, कधी धीम्या गतीचा, कधी तर आउट स्विंग, कधी इन स्विंग. एक चेंडू आपण आतमध्ये सुद्धा पाहिला होता. खूप छान गोलंदाजी करताना जितेंद्र सज्ज होतोय परत. या चांगला चेंडू होता हवेत आणि यावेळेस पात्र मोठा धक्का बसलाय. इमाद 11 बनेली संघाचा कामरान फलंदाज बाद होतोय. चांगल्या चांगल्या सॉंगला सुद्धा रिमिक्स करून टाकले. तर काय सॉंग आहे, शांत जर ऐकलं आपण निश्चित रात्रीच्या वेळी ना खूप मनाला आनंद देतोय. पण ना अशा स्थितीमध्ये वाचलं ना तर गाण्याची ती मजा निघून जाते. पण इथं मात्र मजा निघून गेली असेल. इमाद 11 बनेली संघाची फलंदाजी, कारण की कामरान ज्या प्रकारे अतिशय चांगली फलंदाजी करत होता पण अडथळा बनलाय इथं मात्र परत रुद्रा 11 मांडा संघाचा जो गोलंदाज आहे जितेंद्र यांनी दुसरं षटक सुद्धा अतिशय प्रतिम हाताळलंय. तर आता मात्र पाहतोय आपण 4 षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या येते 33. आणि या सामन्यामध्ये पहिल्या परिवर्तन होतंय. तर पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ डोंबिवलीचा एक बुलंद आवाज आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व माझे मित्र रोशन संत यांच्या माध्यमातून कमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होईल.
थँक्यू सो मच सुनील सर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज प्रमोद पाटील. व्हेरिएशन भरपूर आहे प्रमोद पाटील यांच्याकडे. दांडगा अनुभव आहे क्रिकेट खेळण्याचा. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघू शकाल यावेळी राजेश आहे त्याला साथ देतोय. अख्तर कुंगले, मॅमटॉम राया, प्रमोद पाटील गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर आपण पाहतो हुक करतायत फेकून देतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क षटकार. प्रमोद अजून एक चांगला स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून पंचांचा इशारा येतोय षटकार. बँड पथक थँक्यू सो मच डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. यावी चांगला चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 45 45 धावा धावफलकावरती. धावसंख्या 45 आहे 45 धावा. सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल पंचांना देखील कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे. अविनाश दादा कारण की पहिल्या सामन्यासाठी आपण पाहिलं की 2.5 तास लागला. त्यामुळे विनंती असेल आपण देखील सहकार्य करायचं आहे.
समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 53 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इमाद 11 बन्याली या टीमची. बल्ल्याने विपक्ष आपण पाहतोय मांडा हा सामना सुरू आहे. एका बाजूला प्रमोददादा पाटील यांचा संघ आहे रुद्र 11 मांडा, तर दुसऱ्या बाजूला साजिद रईस यांचा संघ आहे इमाद 11 बन्याली. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारचा जर वाद घातल्यास तर त्या टीमला डिस्क्वालिफाय केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इमाद 11 बल्ल्याणी विपक्ष रुद्र 11 मांडा हा विद्यमान सामना सुरू आहे. पहिला सामना जिंकलाय तो म्हणजेच एसआर ग्रुप बल्ल्याणी या टीमने. या पुढीलच्या मॅच मध्ये त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल एसआर ग्रुप बल्ल्याणी या संघाला. नक्कीच आयोजकांची काही नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये तुम्हाला खेळावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. संकेत भोईर येतोय नवीन गोलंदाज या 6व्या षटकामध्ये. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहू शकाल. गोलंदाज संकेत येतोय संकेत भोईर. अष्टपैलू आहे रुद्र 11 मांडा या टीमचा हा गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल शुभम आहे. यावी चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 53 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. संकेत भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज शुभम. यावी सुरेख स्ट्रोक इनसाइड आउट चालला जवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जातो स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्पोर्ट्स बापसई या टीमचा आघाडीचा हा फलंदाज शुभम. यावी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी. स्विंग अनामिस. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 59 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे गोलंदाज संकेत भोईरचं. संकेत भोईर मॅन फ्रॉम मांडा. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज संकेत भोईर. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऍडव्हान्टेज आहे. फलंदाजांना संधी आहे परंतु एकच षटका ठोकलाय आणि त्यानंतर पाहिलं गेलं या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. हा ट्रॅकर आहे. शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. सहाने पुढे सरकेल 65 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतो शुभम आपल्या टीम साठी. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती इमाद 11 बल्ल्याणी या टीमची 2 बाद 65.
6 षटकांच्या समाप्तीनंतर इमाद 11 बल्ल्यानी या टीमची धावसंख्या आहे 65 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील गोलंदाजी मार्क वरती येतोय. गोलंदाज केतन भाकरे आहेत. मॅन्ट्रो मांडा केतन भाकरे. स्ट्रायकिंगला फलंदाज अख्तर कुंगले आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की 65 धाव बनवल्यात. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे केतन भाकरे. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण बघू शकाल मास्टर माइंड संगनायक प्रमोद पाटील यांना. उर्ध विकेट गोलंदाज केतन. यावी सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय. अप्रतिम टायमिंग आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय फलंदाज अख्तर कुंगलेने आणि स्वागत केलंय षटकाराने गोलंदाज केतन भाकरेचं. उर्ध विकेट. यावेळेस बॅटची बाहेरची गडा आहे. सुरेख झेल टिपलाय. अप्रतिम झेल. फर्स्ट स्लिप मध्ये आतिशने फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अख्तर कुंगले बॅक टू द पवेलियन.
7 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा धावफलकावरती आहेत. 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय शुभम. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू येतो डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये संकेत भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती. सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे शेवटचं षटक. स्ट्रायकिंग फलंदाज विनायक. धावसंख्या 89. यावेळी हुक करतायत. गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चारने पुढे सरकेल 93 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतोय शुभम. मॅनटॉम बापसई बी एन स्पोर्ट्स बापसे संघ देखील दाखल झालाय मानिवलीच्या स्पर्धेमध्ये. मेगा फायनल मध्ये मिस टाइम आहे परंतु गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. अप्रतिम बॅटिंग केली. सुरेख कमबॅक केलाय इमाद 11 बल्ल्याने या टीमने. यावीस चांगला चेंडू आहे आणि एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल 98. 98 धावा धावफलकावरती आणि एक धाव दूर आहे अर्धशतकापासून हा फलंदाज शुभम. अप्रतिम बॅटिंग केली या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थाने इमाद 11 बल्ल्याने या टीमला सावरण्याचं काम केलंय. या डावाला सावरण्याचं काम केलंय फलंदाज शुभमने. एक धाव दूर आहे अर्धशतकापासून. यावेळेस बॅक टू द बॉल खेळतायत आणि या स्पर्धेमधील अजून एक अर्धशतक पूर्ण करतोय फलंदाज शुभमच्या बॅट मधून येतात या 51 धावा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळे शुभमसाठी. बॅट दाखवायची आहे. शुभम विनंती असेल. अप्रतिम बॅटिंग करतो शुभम आपल्या टीम साठी आणि वैयक्तिक 51 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 100 कंप्लीट. एक चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. फुल टॉस चेंडू. चुकीला माफी नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या इमाद 11 बल्ल्याने या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. रुद्र 11 मांडा या संघासमोर.
आहे विनंती असेल इमाद 11 बल्ल्यानी या टीमला विनंती आहे त्वरित आपण शतकशील लावून घ्यायचं आहे कारण की पहिल्या इनिंग मध्ये 106 धाव बनवल्यात आणि 107 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय रुद्र 11 मांडा या टीम समोर. तर विनंती आहे मांडा टीमला की आपली फलंदाज देखील आपण त्वरित पाठवायचे आहेत मैदानावरती कारण की भरपूर उशीर झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. या पुढील सर्व सामने हे 6 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू आहे रुद्र 11 मांडा विपक्ष इमाद 11 बल्ल्यानी. या दोन संघांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये इमाद 11 बल्ल्यानी या टीमने 106 धाव बनवल्यात आणि 107 धावांचं लक्ष ठेवलंय रुद्र 11 मांडा या संघासमोर आणि 107 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी सुनील पवार सरांना. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संते माझ्यासोबत जॉईन झाले तर स्कोरर अकबल स्वागत आहे आपलं या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये. सुवर्ण मौसम आहे लेकिन क्रिकेट अभी भी रंगीन आहे. तर सातत्याने पाहतोय की आपण इथं मात्र थोडंसं आकाशामध्ये आज पावसाची दाट शक्यता नाकारता येत नाहीये. खूप जास्त ढग पाहतोय आपण आणि या डोंबिवलीमध्ये पावसाच्या हलक्या हलक्या सरी कोसळत आहे आणि एक दुःखद बातमी असेल क्रिकेट रसिकासाठी कारण की इथे तरी आजच्या दिवसामध्ये आपण पावसाची वाट नाही पाहणार आहे. असं वाटतं की डोंबिवलीचे काही टुर्नामेंट सुद्धा थांबले असतील. ही सूचना आम्हाला मिळते न्यूज आहे मोठी आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही न्यूज. तर खूप मोठं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. तर मात्र पाहतोय आपण रुद्र 11 मांडा या संघासमोर तब्बल 107 धावाचं टार्गेट आहे. 48 चेंडू म्हणजे जर पाहिलं आपण एवढी मोठी जास्त सरासरी नाहीये. जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याचा फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे पण प्रयत्न करावा लागेल खेळपट्टीवर ठाम मांडून राहावं लागेल आक्रमण करावं लागेल या गोष्टीचा पूर्ण विचार करून तुम्ही फलंदाजी करायची आहे तरच या लक्ष्याकडे आपण जाऊ शकाल. आणि आज पाहतोय की आपण शुभम यांनी अजून एक अर्धशतक पटकावलंय आणि या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक एक शतक म्हणजे स्पर्धा किती मूल्यवान ठरली असेल. फलंदाला पोषक खेळपट्टी आहे. एक शतक 3 अर्धशतक अलग अलग फलंदाजी पटकावलं. कालच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये एक स्वर्ण अक्षराने ज्यांना आपलं नाव लिहिलंय तो म्हणजे निंबोली गावचा किंग ऑफ कल्पेश केने यांनी ज्या प्रकारे काल षटकार चौकाराचा पाऊस पडला होता आणि कालच्या दिवसामध्ये सूर्य खूप अतिशय गरम होता पण थंड वातावरणामध्ये सुद्धा शुभम यांनी अतिशय शोभेल अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. पण उत्तर कसं देईल हा प्रश्न असेल तर मात्र रुद्र 11 मांडा संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हर सर्कल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत धाव नाहीये कुठली धाव नाहीये. चांगली गोलंदाजी सुरुवात करतो आपण इथे मात्र गोलंदाज राजेश बॅकवर्ड पॉइंट थोडा जर पाहिला आपण गली आणि मधोमध आहे आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट आहे थोडा स्वीपर कव्हर बाउंड्री आहे वाईड इज लॉंग बाउंड्री सफल झालाय उडवलाय हुकच्या फटक्याच्या माध्यमातून समालोचक कक्षाकडे चेंडू येतोय अतिशय वेगात चौकार ठोकलाय या चेंडूवर. चौकार आलाय हुकचा फटका पाहिला होता पण इनफिल्डच्या वरतून माहितीये की स्क्वेअर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये असणार तर पाठीमाग जागा रिकामी असणार रिकामी जागा भरून काढली आणि 4 धावा वसूल करतोय. या स्पर्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सॉफ्ट डिस्मिसल पहिला फलंदाज बाद.
सामना जिंकला होता एसआर ग्रुप बनेली म्हणजेच मुन्नाभाई रईस यांचा संघ होता आणि स्वतः मुन्नाभाई रईस हा सुद्धा सकाळपासून पाहतो आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी संघ मालक आहेत आणि त्याचबरोबर पाहतोय की हा दुसरा सामना रुद्रा 11 मांडा विपक्ष इमाद 11 बनेली अशी लढत इमाद 11 बनेली संघाने नाणेफेक गमवल्यानंतर पाहिलं होतं की आपण प्रथम फलंदाजी करताना एक धावाचा डोंगर उभा केलाय आणि धावाचा डोंगर सर करण्याच्या नदामध्ये पहिला एक चौका ठोकल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र बाद होते फलंदाज तो म्हणजे केतन पहिलाच जे धक्का बसतोय रुद्रा 11 मांडा या संघाला क्रमांक 3 वर नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर विशाल भोईर एक पार्टनरशिप इथून मात्र आक्रमक पार्टनरशिप करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल या पत्ता सोडून दिले चेंडूला खूप वेगवान चेंडू होता बीट झालाय विकेट किपर चेंडू मात्र नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईटच्या स्वरूपात चौकार येतोय आणि पंजा इथे मात्र ओपन झालंय संघासाठी धावसंख्येत भर पडते धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 9 अशी खराब गोलंदाजी केल्यानंतर या चांगला चेंडू होता चांगला चेंडू वाईड यॉर्कर सफल झाला होता आणि थोडस घुटणाखाली वाकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बीट होतोय धाव नाहीये कुठल्या प्रकारे छान वापसी करताना वाईट चेंडू फेकल्यानंतर गोलंदाज पाहतोय आपण इथं मात्र राजेश दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण अविष्का स्पोर्ट या एंड कडनं मारा करण्यासाठी समोर फलंदाज असेल खेळण्यासाठी पाहतोय आपण विशाल अजून एक चांगला चेंडू काय करतं हे विशालला माहित नाही की कशा प्रकारे हा चेंडूला सामना करायचा आहे सफल होतोय आणि स्वतः फिरतोय आणि त्याच्या चेंडू बीट होतोय खऱ्या अर्थाने चेंडूला फिरवायला पाहिजे पण स्वतः जर विकेटवर फिरतोय म्हणजेच खराब फलंदाजी पाहतोय आपण या 2 चेंडूवर पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं राजेश यांचा ज्या प्रकारे तिकट मारा करतोय खेळपट्टीवर या पात्र स्लॉक स्वीपचा फटका उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या वरतून ठोकलाय हा उत्तुंग षटकार षटकामध्ये कारण की तुम्हाला चेंडू भरपूर असतात आणि आक्रमण करावं लागतो त्याच प्रकारे पाहिलं आपण की धावपलकावर ऍड झाले ते 15 एक गडी बाद आहे आणि इथून मात्र हेच सांगतायत रुद्रा 11 मांडा संघाचे फलंदाज की सामना आम्ही शक्यतो सोडणार नाहीये फाईट करणार आहे आणि फाईट करतो इथं मात्र रुद्रा 11 मांडा संघ सूर्यदेवाचं दर्शन बऱ्याच वेळेपासून पाहायला मिळालं नाहीये आणि निश्चित वातावरणामध्ये अचानक परिवर्तन म्हणजे सुवर्ण मोसम पाहतोय आपण खूप छान वातावरण आहे आणि पॅक रोड पाहतोय आपण परत भरगच्च क्रिकेट रसिकांनी भरलेला मैदान आहे जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर जे आमचे लाडके क्रिकेट प्रेमी असेल त्याचं पण मी आयोजकाच्या माध्यमातून स्वागत करतोय हा सामना कसा असेल कसा रंगणार या पॉवर प्ले षटकामध्ये निश्चित थोडंसं आपल्याला समजेल की सामना कुठल्या संघाकडे झुकेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजे प्रत्येक षटकामध्ये सामना झोकतोय असं नाहीये प्रत्येक चेंडूवर सुद्धा तुम्हाला सामना झोकण्याची ताकद असली पाहिजे गोलंदाजी अंगी व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी अतर येतोय कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं अतरचा पहिला चेंडू हा परत टाकावा लागेल अजून अतरला पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल कारण की पहिला चेंडू सोय टाकला वाईटचा इशारा होते पंचाच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडते धावसंख्या 16 107 धावाचं टार्गेट आहे आज सामना जिंकण्यासाठी रुद्रा 11 मांडा या संघासमोर खूप मोठी ताकद आहे फलंदाजीची फुलटॉस आडव्या बॅटने चांगला प्रहार केलाय खाली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दुरून क्षेत्ररक्षक गेला होता आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय इथं मात्र हा क्षेत्ररक्षक 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 18 यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र एसआर ग्रुप बनेली म्हणजे मुन्नाभाई रईस यांचा संघ आहे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व एक युवा नेते आणि उल्लेख केला होता पहिल्या दिवसापासून रोशन यांनी की या महान व्यक्तीबद्दल जेवढं बोलत तेवढं कम आहे प्रश्न विचारला गेलं पण त्या पहिले पाहतोय मी खेळ स्पीड काय असावी
सलाम आहे या खेळाडूला ज्या प्रकारे स्वतः बाहेर निघून जातोय. ये ऋषी तुला सलाम असेल. जसा प्रकारे वातावरण आहे त्या प्रकारे तुम्ही गाणं लावता हे तुमची खासियत आहे. आणि अशाच गाण्याची अपेक्षा करूया आपण संध्याकाळपर्यंत, कारण की अशा स्थितीमध्ये हे गाणे जर ऐकलं ना तर निश्चित मनाला आनंद होतोय. आणि त्या प्रकारे इथं मात्र दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. आता मात्र स्वतः संघमालक येतोय खेळपट्टीवर, प्रमोद पाटील. संघमालक सुद्धा आहेत, संघनायक सुद्धा आहेत आणि संघाचे सर्वेसर्वा. इथून मात्र संघनायक कशा प्रकारे नायकाची भूमिका पार पडेल पाहिजे, कारण की संघ अडचणीत आहे. धावा चांगल्या आहेत पण दोन महत्वपूर्ण विकेट इथं मात्र फेकल्या गेले. यास पाता कडक केडीके काय अफलातून हा फटकाय, चेंडूला पाठवलाय सीमा पार, अफलातून चौकार वसूल करतोय प्रमोद. टेनिस क्रिकेट असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाब्दिक चकमक जेव्हा मेहनतीच्या घेतात ना त्याचा परिणाम चांगला होतोय. पाहिलं होतं आपण की 2007चा वर्ल्ड कप कोण विसरू शकणार, फिल्टॉप आणि युवराजमध्ये थोडीशी बाजीबाजी झाली, शाब्दिक चकमक उडली. भोगलं कोण नंतर स्टुअर्ट ब्रॉड 6 षटकार ठोकले. पण इथं मात्र पहिल्या चेंडूवर अत्तर यांचा खरपूस समाचार घेतोय आणि बाउंड्री मध्ये वसूल करतोय. हो, अजून एक चांगला चेंडू होता, टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल इथे मात्र प्रमोद पाटील पूर्ण करतोय. व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय, 250 ची स्ट्राईक रेटनी फलंदाजी करताना पाहतोय. व्यक्तिगत 5 या धावसंख्येवर संघात धावसंख्या पुढे सरते, आता मात्र 23. दुसरं षटक प्रगती पथावर, धावा चांगले आहेत पण तुम्हाला विकेट इथं मात्र थांबावं लागेल, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. तिसऱ्या विकेटसाठी जर तुम्हाला 8 षटकापर्यंत सामना घेऊन घ्यायचा असेल तर किमान विकेट कमी फेकणं गरजेचं आहे. चांगली पार्टनरशिप 20 किंवा 25 धावाची असणं गरजेचं आहे. सफल झालाय हुक करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारला गेलं पण इथं मात्र पाहतोय की सहमत नाहीये. चांगला चेंडू होता, प्रश्न खूप छान विचारलाय. आणि जर विचार केला अपीलमध्ये आत्मविश्वास कमी होता पहिला, पण अपील खूप जोरात होती पण जो विश्वास पाहिजे तो विश्वास दाखवला नाहीये गोलंदाजांनी खास. आणि त्याचाच परिणाम पाहिले की आपण चेंडू बॅटच्या वरून निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान चेंडू होता अत्तर यांचं, रेटम राऊंड द विकेट. यास पातळ लॉब केलंय उंच 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 पण खाली क्षेत्रामध्ये इशारा काही पाहिजे. हा षटकार ठोकलाय. कुछ हो जाए. 1990ची आठवणीची आम्हाला पुढच्या वेळेत संगीत ऐकायला मिळेल, कारण की वातावरणाचा लाभ आपण पण घेऊया क्रिकेट सोबतच. आणि इथं मात्र निश्चित चर्चा खूप मोठी चालू आहे. याचं कारण आहे की विशाल यांच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आले आणि विचार करण्यासाठी भाग पाडले. तुमच्यासमोर टार्गेट मोठं आहे, हे मोठं टार्गेट होऊन चालणार नाही, त्यासाठी तुमची गोलंदाजी ताकद खूप मजबूत असणं गरजेचं आहे. पण इथं मात्र जर विचार केला आपण या धावाचा पाठलाग करताना रुद्रा 11 मांडा संघाची सुरुवात अतिशय उत्तम आहे. उत्तम काय, विकेट जरी 2 गेले असतील पण सरासरी तुम्हाला 14.50 ची आहे, इथून सरासरी कमी झाली तुमच्यासाठी. धावसंख्या पाहतोय आपण 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण भिवंडीतला एक अतिशय महान खेळाडू म्हणजे लोकप्रिय भिवंडीतला सांगा, मला काय सांगू नका, नेहमी सातत्याने सिद्धी भावे हा शब्द सांगत आपण ऐकलं होतं. मनोज, ग्रेट मनोज पाटील सांगे.
तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राजेश सज्ज होताना सरळ बॅटने चांगला फटकाय सुरेख चेंडू जाईल सीमा पार हा चौकार. रईश यांचा संघ पाहतोय आपण. इमाद 11 संघ 107 धावा रोखताना मात्र इथं थोडीशी खराब गोलंदाजी पाहतोय आपण, कारण की तिसरे षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या पाहतोय 33. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकारतो इथं मात्र विशाल प्रमोद याला. सुरेख वापशी करताना गोलंदाज राजेश. 2 बाद 33 धावसंख्या स्थिर आहे. 8 षटकामध्ये तब्बल 107 धावाचं टार्गेट उभं केलं होतं. इमाद 11 बनेली म्हणजे साजिद भाई रईश यांचा संघ आहे आणि पहिला सामना एसआर ग्रुप बनेली जर पाहिला आपण मुन्नाभाई रईश यांचा संघ आहे आणि त्या संघाने लाजीव परफॉर्मन्स केला. रंगतदार सामना झाला होता आणि त्यामध्ये शेवटी विजय संपादन केला होता. शॉर्टपी चेंडू अतिशय चांगला मारा आणि असे तिकट चेंडूचा मारा तुम्हाला करावा लागेल. काय चांगल्या चेंडूची हाताळणी केली होती. जेवढा शॉट तेवढं वेगवान चेंडू हाताळला होता आणि सातत्याने सगळेच समालोचक किंवा मोठे क्रिकेट ज्ञानी सांगतात तुम्हाला जर शॉर्ट चेंडू टाकायचा असेल तर तुम्ही वेगाला महत्व द्या. धीम्या गतीचा चेंडू ऑन द रेसचा फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. इथं मात्र प्रमोद पाटील हा फलंदाज बाद होतोय. जर पहिला आपण युनिक 11 बल्ल्याणी आणि दुसरा संघ जो ठरला होता VM ग्रुप दहागाव या संघाने अतिशय चांगला खेळ दाखवलाय आणि सुपर 6 मध्ये प्रवेश केले पहिल्या दिवशी. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण तर काल युग 11 बनेली यावेळेस प्रश्न विचारला गेला सहमत आहे आणि अजून एक फलंदाज बाद. ना तेव्हा मात्र दबाव येतोय आणि जेव्हा तुमची सुरुवात चांगली झाल्यानंतर तुम्हाला त्या संधीचं सोनं करता येत नाही ना मग तुमच्यावर तरी सुद्धा दबाव टाकला जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र ऑन हॅट्रिक वर येतोय गोलंदाज. हॅट्रिक पूर्ण करेल का पाहते राजेश. अतिशय प्रतिम चांगला मारा या षटकामध्ये आतापर्यंत पाहतोय आपण. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे ती 33. 3-3 म्हणजे 33 हॅट्रिक वर येतोय आणि हॅट्रिक चेंडू असेल. परिवर्तन नाही आपण हॅट्रिकला महत्व नाहीये धावा रोखण्यासाठी महत्व आहे हे खास मर्यादित क्रिकेटचं. यस आता ड्राईव्ह केले चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार आणि या चेंडू येतोय हा चौकार. थर्टी 37 लॉस ऑफ 4 विकेट्स. अजून टार्गेट खूप मोठे आहे. चांगली दमदार फलंदाजी करावी लागेल आणि कालच्या दिवसामध्ये जर त्या संघाने आपलं नाव करलं होतं या कालच्या दिवसामध्ये युग 11 बनेली संघ आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण अजून एक क्रीडा 70011 मांडा
या संघाने काल सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. 4 संघ ठरलेले आहेत आणि आजच्या गटातून कुठले 2 संघ असेल उद्या अंतिम दिवसामध्ये या ट्रॉफी मध्ये येईल आणि कुठल्या संघाचा प्रवास थांबणार आहे पाहायचा आहे. SR ग्रुप पणेली पहिला सामना रंगतदार झाला होता, त्यामध्ये विजय संपादन केला आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण. रुद्र 11 मांडा विपक्ष इमाद 11 पणेली अशी ही लढत पाहतोय आपण. तर एक शतक 3 अर्धशतक पटकावले गेले स्पर्धेमध्ये आणि मला वाटते की 2 किंवा 3 हॅट्रिक सुद्धा पूर्ण झालेली आहे या स्पर्धेमध्ये. अचूक माहिती देताना आमचे तिन्ही स्कोरर अकमल असो, जिशान असो, असिल असो खूप छान स्कोरिंग करताना आणि प्रत्येक चेंडू मध्ये अपडेट देताना. आणि म्हणून सांगतो की आम्ही समालोचकाचा पाठीच्या काकांना का म्हटल्या जातोय स्कोररला. नो डाऊट टीव्ही स्कोरिंग पाहतोय आपण. ऑपरेटिंग सुरत दादा, काल भूपेश होता आणि सुरत दादा हा यांचा 30 दिवस कंटिन्यू आहे आणि कंटिन्यू उद्या पण राहणार आहे. मोठी जबाबदारी आहे जीटीशी. तिन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 37 आहे. 37 लॉस ऑफ 4 विकेट्स. अजून मात्र इथून सामना जिंकण्यासाठी विचार केला आपण 30 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जवळपास मला वाटते की 70 धावा अजून इथून मात्र पार करावे लागेल. 70 30-70 असं समीकरण आपण पाहतोय. पहिल्या चेंडूपासून एक उत्कृष्ट समालोचक माझ्या सोबत व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संते. आणि कुठल्याही व्यक्तीचं जर आपण विचार केला तर प्रत्येकाचा तो असतो की आपला पार्टनर कसा असायला पाहिजे. चला आपण वेळेचं भान ठेवायचे विनंतीशील आपल्याला. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मी सगळ्या संघांना विनंती करेन की आपण लगेच संपर्क साधायचा आहे. कारण की आपली लीग आहे आणि याच्यासाठी मी पाहतो की आपण बाहेरच्या गावाच्या खेळाडूंना संधी दिलेली आहे. त्यांचा जर कुठे एखादा इम्पोर्टेड सामना असेल तर आयोजकाला आपण संपर्क साधायचे सर्वप्रथम, त्यानंतर आपण जाऊ शकता. कारण की लीग आहे. बल्ल्याने गावाची पाहतोय आपण. अख्खा बल्ल्याने खेळेगा हेच पाहतोय आपण. आणि मी सातत्याने उल्लेख केलेला आहे नाही. जे नियम असेल कमिटीचे त्या नियमानुसार ही स्पर्धा आपण खेळवतोय. सर्व संघांना विनंती आहे, संघ मालकांना की ही स्पर्धा आपली आहे, आपली स्पर्धा आहे म्हणून इथं मात्र खेळा तुम्ही. कारण की खूप चांगलं आयोजन आहे. BPL चं पाहतोय आपण, बल्ल्याणी प्रीमियर लीग 2022 आणि लीग मध्ये एवढं छान आयोजन सध्या तरी मी तर पाहतोय कुठेतरी नसते. याचे कारण आहे की बघा मित्रांनो, संघ मालकाचा लाखमोलाचं सहकार्य, संघटकाचं सहकार्य, या गोष्टीचा जर चांगला मिलाप झाला मग कुठली पण लीग अतिशय सक्सेस होते. तर गोलंदाज सज्ज होतोय. मुसफ येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून चौथं षटक टाकण्यासाठी. आणि हा षटक निर्णायक ठरेल, कारण की जर आक्रमण केलं तर पलटून वार करेल. पहिला चेंडू, काय वेग आहे, काय वेग आहे, काय लेंथ आहे, काय लाईन आहे, म्हणूनच अफळातून चेंडू आहे. तुम्हाला काय पाहिजे, जेव्हा तुमच्याजवळ वेग आहे ना, तुमची लाईन कशी आहे या गोष्टीवर महत्व असते. गुडलर स्पॉटवर चेंडूचा टप्पा टाकलाय आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगात थोडस हवेत उंच 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 जात विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलंय. अतिशय प्रतिम सुरुवात करतोय गोलंदाज मुसाफ.
राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस पाहता सुने का हा चेंडू पाहतोय टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर वळतोय आणि आयुष्यामध्ये दोन गोष्टी लई खतरनाक असतात. एक मैदानाच्या आतमध्ये जेव्हा फलंदाजासमोर चेंडू वळण घेतोय त्यानंतर जर आपण रस्त्याने जाताना रस्ता जर वळलाच असेल तर लई गंभीर असतोय. खूप विचार करून त्या रस्त्याकडे वाटचाल करावी लागते. म्हणून पहिला पण हा चेंडू खूप जास्त बाहेर वळला होता आणि पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा होती. धावसंख्या भरपडती धावसंख्या 38. बॅक क्राऊड पाहतोय आपण. सामना थोडस कुठेतरी इथं मात्र संत गतीनं पुढे सरकताना पाहतोय आपण. आक्रमण करावं लागेल तुम्हाला कारण की 70-69 ची आवश्यकता आहे. यावेळेस पाहता आडबॅटने फटका पाहतोय आपण लॉंग ऑन क्षेत्राकडे. खऱ्या अर्थाने मिडविकेट कडे हा फटका खेळायचं होतं पण चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे जातोय. तोपर्यंत अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. म्हणतात ना एक एक थेंबापासून समुद्र भरतोय त्या प्रकारे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर डबल सिंगल अधूनमधून खराब चेंडू जर भेटला चौकार षटकार वसूल करावा लागेल. पण जास्त जर एक एक धावा घेतल्या तर मग तुम्ही पराभवाच्या छायाकडे जाताय. याच पाता कडक फ्लिकचा फटका सुरेख आहे अफलातून मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकार. धावसंख्येत भरपडती धावसंख्या 42. या फटक्याला मी क्लास म्हणणार नाही कारण की क्लास फलंदाज कसा असतो तो सरळ बॅटनी जर शॉट चांगला खेळला तर क्लास फटका. हा फटका जर पहिला पण शक्ती जास्त होती आणि पूर्णपणे चेंडूवर नजर होती. शक्तीचा वापर केलाय आणि मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय 4 धावेसाठी. धावसंख्या 42. संघर्ष अर्जुन करतायत रुद्रायलन मांडा. यावेळेस पात्र अफलातून झेल आणि फलंदाज या चेंडूवर फेल होतोय. जास्त धावा बनवायला लागेल. इथून फक्त 42 धावा आहेत. अजून जवळपास जर विचार केला आपण तर वाटते की इथून 65 धावा तुम्हाला पार करावे लागेल. सज्ज होताना यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. दरम्यान इथं मात्र वरप गावाचे विद्यमान सरपंच आदरणीय निलेशजी कडू साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी सन्माननीय निलेशजी कडू साहेबांना विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपलं या बीपीएल मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. परत मी विनंती करेन वरप गावाचे विद्यमान सरपंच आदरणीय निलेशजी कडू साहेबांचं आगमन झालेलं आहे. यावेळेस पात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक 6वा फलंदाज बाद. जो ठेवलं तर तो स्वीकारताना मात्र पाहतो की 6 फलंदाज डगआउट मध्ये वापस गेलेत आणि इथून अजून येणारे 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील की धावा 43 झालेले आहेत. अजून खूप मोठं टार्गेट आहे आणि ह्या टार्गेट कशा प्रकारे पार करेल पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहे व्हॉइस ऑफ डोंबिवली माझे खास मित्र रोशन संते यांच्या माध्यमातून आपण ऐकूया पुढच्या डावाचं धावतं वर्णन.
चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे, कारण की पहिल्या 4 षटकांमध्ये 44 धावा बनवल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रुद्र 11 मांडा या टीमने जोपर्यंत संकेत भुईर असेल किलपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. रुद्र 11 मांडा या टीमच्या योगेश केने आणि संकेत भुईर ही जोडी पाहायला मिळते रुद्र 11 मांडा या टीम कडून. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या 5व्या षटकामध्ये. सिद्धू मयूर पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बल्ल्यानी प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. 107 धावांचं लक्ष आहे. रुद्र 11 मांडा विपक्ष आपण पाहतोय. इमाद 11 बल्ल्यानी या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे. पहिला सामना जिंकलाय SR ग्रुप बल्ल्यानी या टीमने. जो संघ जिंकेल तो संघ SR ग्रुप बल्ल्यानी या टीम समोर फाईट करेल. गोलंदाज सिद्धू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या पुढील सामने हे 6 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. संकेत ऑन स्ट्राइक. यावीस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन आहे. कामरान आहेत खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि धावबाची संधी. फलंदाज बाद. धावसंख्या 45. 45 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत भोईर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. राऊंड विकेट सिद्धू. यावी स्लोअर फोल्डर चेंडू ड्राइव्ह करतोय. ऑफड्राइव्हचा फटका आहे क्षेत्रशः डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑफला एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज सिद्धू या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आतिश आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. यावी सुरेख फटका परंतु मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप केलाय. कामरान कुंगलेला संधी होती आणि त्या संधीचं सोडणं करू शकला नाहीये कामरान. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, परंतु झेल ड्रॉप केलाय कामरान कुंगलेने. जीवनदान मिळते तो म्हणजेच फलंदाज आतिशला. कामरान कुंगले जे संघनायक देखील आहेत इमाद 11 बल्ल्यानी या टीमचे. गोलंदाजी खूप चांगली करतोय गोलंदाज सिद्धू. राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल टिपलाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती कामरान कुंगलेने फलंदाज बाद. या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी करतोय संकेत भोईर. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या स्थगित आहे 47. 8 फलंदाज गमावलेत. सागर शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक
आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये बल्ल्यानी प्रीमियर लीग 2022. यावी स्लॉक स्वीप करतोय सुरेख स्ट्रोक आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती आहेत. नवीन फलंदाज फैद येते 10व्या क्रमांकावरती. आतिश आणि फैद ही जोडी आहे. चांगली गोलंदाजी होते इमाद 11 बल्ल्यानी या टीम कडून, कारण की 107 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मॅच बॉल येतोय पंच. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत अभय पाटोळे सर, स्क्वेअर लेगचे पंच रमेश म्हात्रे सर. हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल आजच्या दिवसासाठी. सिद्धू यावेळेस कव्हर ड्राईव्ह करतो, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावांची गरज आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. 8 फलंदाज गमावलेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. रुद्र 11 मांडा या टीमने 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. यस पंचांचा इशारा येतो बॅटिंग पॉवर प्ले या 6व्या षटकामध्ये नक्कीच घेतला जातोय रुद्र 11 मांडा या टीम कडून, कारण की 18 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची अजूनही गरज आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल फैद आणि फलंदाज आतिशला. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. मुसब 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग फलंदाज फैद. फुल टॉस चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही, परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवंत 10 मिनिटांनी धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 58. 58 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग फलंदाज फैद ऑन स्ट्राइक. चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही डावखुरी आताचे फलंदाज आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे. स्क्वेअर विकेट चेंडू खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण चेंडू ट्रावल होतो डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 पुढे सरकेल 60 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 47 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी रुद्र 11 मांडा या टीमला.
यावी चांगला चेंडू आहे, अंडरचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत कामरान. एकच धाव मिळतात. दुसऱ्याचा प्रयत्न, धावबाची संधी होती परंतु चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल 62. 62 धाव फलकावरती 45 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू शिल्लक आहेत. मांडा विपक्ष बल्ल्याने हा सामना सुरू आहे. बल्ल्याने प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहतोय. बी स्पोर्ट्स बल्ल्याने आणि काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्याने आयोजित. यावी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 62 या आकड्यावरती. मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी रुद्र 11 मांडा या टीमला. नो स्ट्राईकला फलंदाज आतिश आहे. खूप चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय फईद. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग आहे. चेंडू पटू नो मॅच लँड झोन मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकेल 64. 64 धावा फलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली बॅटिंग करतो फईद आपल्या टीम साठी. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आतिश आणि फईदने. यावेळेस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. धावसंख्या स्थगित आहे 64 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 43 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल रुद्र 11 मांडा या टीमला. यावेळी बिगिट करतो लॉफ्टेड हिट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज फईदने. आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. पहिल्या 6 षटकांमध्ये 70 धाव बनवल्यात. याआधी देखील बॅटिंग करत होतो म्हणजेच इमाद 11 बल्ल्यानी संघ तेव्हा 6 षटकांमध्ये 65 धावा बनवल्या होत्या आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना 70 धाव बनवल्यात. परंतु 8 फलंदाज गमावलेत रुद्र 11 मांडा या टीमने. येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे त्यामुळे 37 धावा या कंपल्सरी बनवावे लागतील. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती येतोय अख्तर कुंगले या 7व्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आतिश. यावेळी ड्राइव्ह करतो गॅप शॉट सिलेक्शन. स्क्वेअर कट चालला जवाब देखना. नजाकत बारा फटका आणि चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट. सी मारेशीच्या बाहेर. चौकार. पूर 74 धावा फलकावरती 33 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम बॅटिंग करतो आतिश आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा ड्राइव्ह करतो गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट आहे. अजून एक चांगला स्ट्रोक क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. सी मारेशीच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज आतिशच्या बॅट मधून.
सो मच. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. मॅच विनिंग बॅटिंग करतोय या मैदानावरती आतिश, त्याला साथ देतो फईद. खूप चांगली पार्टनरशिप बनवली जाते. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. फईद आणि आतिशने रुद्र 11 मांडा टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्यात, कारण की खूप चांगली बॅटिंग करतात हे दोन्ही फलंदाज. 10 चेंडू 29 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सलग 6 तिसरा चौकार येतोय. फलंदाज आतिशच्या बॅट मधून. आतिश ऑन फायर. चेंडूवरती जीवनदान आतिशला दिलं होतं आणि त्यानंतर त्या झेलची किंमत मोजतोय तो म्हणजेच इमाद 11 बल्ल्याणी संघ. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 86. 86 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. ब्याऐंशी धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे अजूनही 25. यावेळी चांगला चेंडू आहे. ऑनड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कामरान खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 83 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. 8 चेंडूंमध्ये 6 चौकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडू मागे 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकिंग फलंदाज फईद. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 83 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये अख्तर कुंगळे. यावेळी बॅटची बाहेरची गड आणि फलंदाज बाद. सुरेख जल टिपलाय यश त्यांच्या पाठीमागे आणि धक्का क्रमांक लागलाय. हा 9वा. 83 धावसंख्येवरती रुद्र 11 मांडा या टीमला फईद बॅक टू द पवेलियन. ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 83 धावा धावफलकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटची जोडी मैदानावरती आहे जितेंद्र आणि आतिश. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल इमाद 11 बल्ल्याने या टीमला. जास्त विलंब आपण करू नका, कारण की या पुढील सामने हे 6 षटकांचे असतील. यानंतर आम्हाला अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे ही सर्वच संघांना सूचना असेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. जर हा सामना प्रमोद पाटील यांच्या रुद्र 11 मांडा टीमने हा सामना जिंकला तर नक्कीच SR ग्रुप बल्ल्याणी या टीमचे पुरस्कर्ते आणि मोहने टिटवाळा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मुन्नाबाई रईस साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मार्क येतो गोलंदाज मिराज. पहिला चेंडू पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय.
थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर नो +4 पंजा मिळतोय तो म्हणजेच रुद्र 11 मांडा टीमला आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. शेवटची जोडी मैदानावरती आहे. जोपर्यंत आतिश खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत रुद्र 11 मांडा या टीमच्या. हा सामना जिंकून दिला आतिशने तर नक्कीच संघाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल मुन्नाबाई रईस यांच्याकडून. यावेळी चांगला चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. 88 धावा धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जर आतिशने 3 षटकार लगावले तर वरपगावचे उपसरपंच निलेश कडू यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयांचं कॅश प्राइज. मिराज गोलंदाजी मार्क वरती. यावेळी बिग हिट करतो. लॉफ्टेड हिट फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइट हिट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. तो मॅच 94 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत आतिश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. आणि खूप चांगली बॅटिंग करतोय फलंदाज आतिश आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय रुद्र 11 मांडा या टीमला फलंदाज आतिशने. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. गतीमध्ये परत लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आतिशच्या बॅटमन येतोय हा सलगचा दुसरा उत्तुंग षटकार. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आतिशची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार आले आतिशसाठी. कारण की शून्यावरती आतिशचा झेल सोडला होता कामरान कुंगलेने आणि त्यानंतर आतिशने बनवल्यात 11 चेंडूंमध्ये 40 धावा. मॅच विनिंग बॅटिंग. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. परंतु शेवटची जोडी मैदानावरती आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. हा नियम आहे या स्पर्धेचा. कंपल्सरी चेसिंग. जर मिराजने सामना जिंकून दिला तर मुदस्सर रईस यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल मिराजसाठी. आणि मुन्नाबाई रईस यांच्याकडून देखील पारितोषिक आहे ते म्हणजेच रुद्र 11 मांडा टीमला. जर हा सामना जिंकून दिला तर नक्कीच रुद्र 11 मांडा टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल मुन्नाबाई रईस आणि मुदस्सर रईस यांच्याकडून पारितोषिक आहे गोलंदाज मिराज साठी. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. जर या चेंडूची षटकार टोकला तर निलेश कडू यांच्याकडून 2000 रुपये. यावी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी आणि डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. दबाव आहे, प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. सामना अतिशय महत्वाचा आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आतिश. आतिशने सुरुवात चांगली केली आहे. शेवट गोड करेल का? हा सामना जिंकून देईल का रुद्र 11 मांडा या टीमला? 12 चेंडूंमध्ये 40 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय ज्या आतिशचा शून्यावरती झेल सोडला होता. फुल टॉस चेंडू आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज.
एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय, बिग फाईट मॅच आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 3 धावा या बनवाव्याच लागतील. हा सामना जिंकण्यासाठी रुद्र 11 मांडा या टीमला शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केली आहे संघनायकाने. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. कुठे होता सामना? कोणी प्रेक्षकांनी विचार देखील केला नसेल की सामना शेवटच्या बॉल पर्यंत येईल. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती करतो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. सामना कोणी जिंकू दे, सामना कोणी हरू दे, हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय आहे बल्लानी प्रीमियर लीगचा. जर हा सामना जिंकून दिला, मुदस्सर रईस यांच्याकडून 1100 रुपयांचं कॅश प्राइज असेल मिराज साठी, आणि सामना जिंकून दिला आतिशने तर रुद्र 11 मांडा टीम साठी पारितोषिक असेल मुन्नाबाई रईस यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं. आणि 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो आतिश. एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. यावेळी बिग हिट लॉफ्टेड हिट आणि सामना फिनिश. सामना जिंकला आतिशने आणि अर्धशतक देखील ठोकलं. एकदा